बातमी आहे ठाण्यामधून। ठाणेकरांसाठी खुशखबर आहे। मेट्रोची स्वप्नपूर्ती लवकरच होणार आहे। वर्षा अखेरपर्यंत 29 किलोमीटर मार्गाला मंजुरीची शक्यता आहे। ठाण्यातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोचे स्वप्न टप्प्यात आले आहे। एकूण 29 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे। 3 किलोमीटर पर्यंतचा मार्ग भुयारी आहे। या मार्गावर 13 स्थानके प्रस्तावित आहेत। या मेट्रोचे काम MMRDA ने केलेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या 100 कामांमध्ये ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला स्थान दिले आहे। ठाणे शहरातील वाढती प्रवासी संख्या पाहता ठाणे महापालिकेने अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला होता। त्या अनुषंगाने आता DPR बनवून तो राज्य शासनाकडे मंजुरीकरिता पाठवण्यात आलाय। 2023च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला होता। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडले। तर कुणाल, ठाणेकरांसाठी ही खुशखबर आहे। मेट्रोची स्वप्नपूर्ती लवकरच होणार आहे। काय अधिकची माहिती? ठाण्यातून जाणाऱ्या मुख्य मेट्रो 4 ला जोडण्यात येणाऱ्या वर्तुळाकार मेट्रोचा जो काही प्रस्ताव आहे किंवा या कामाचा जो काम जे आहे ते मोदी यांच्या 100 कामांमध्ये त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे वर्षभरामध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। माझ्या मागे आपण ही मेट्रो 4 पाहू शकताय। मेट्रो 4चं काम जे आहे ते जोरात प्रगती पथावर सुरू असलेलं पाहायला मिळतंय आणि याच ठाण्यातून जाणाऱ्या मुख्य मेट्रो 4 ला जोडण्यासाठी नियोजित असलेल्या ठाण्याच्या वर्तुळाकार मेट्रोला पहिल्या 100 कामांमध्ये स्थान मिळालं असून या येत्या वर्षामध्ये याला मंजुरी मिळणार आहे। एकंदरीत पाहायचं झालं तर निजाम ठाणे शहर म्हटलं तर वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात आहे आणि याच वाहतूक कोंडीला शह देण्यासाठी ही वर्तुळाकार मेट्रो जी आहे ही सुरू करण्याचा प्रस्ताव जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून याला अर्थसंकल्पामध्ये हिरवा कंदील देखील देण्यात आला होता। त्यानंतर तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतला होता। तर आत्ताचे जे सौरभ राव आहेत ठाणे महापालिका आयुक्त यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांना या संपूर्ण दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत पाहायचं झालं तर ही मेट्रो झाल्यानंतर एक स्वप्न पूर्ण होणार आहे। कारण हा पूर्व द्रुतगती महामार्ग आहे आणि याच महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरं जे आहे ते ठाणेकरांना जावं लागतं आणि या संपूर्ण वाहतूक कोंडीतून ठाणेकरांना आता जावं लागणार नाहीये। कारण या संपूर्ण मेट्रोचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी वाहतूक कोंडी थांबवली जाऊ शकते। त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेचं जे परिवहन आहे या परिवहनला कुठेतरी मोठ्या वाहतूक कोंडीतून मार्ग आपण पाहतोय की ठाणेकरांसाठी खरंच ही खुशखबर आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।